नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय. मित्रो, महाभारत काळात व्यास ऋषींनी भीमाला सांगितलेल्या निर्जला एकादशी व्रताची कथा आजच्या व्हिडिओत आपण श्रवण करूया. मित्रो, भीमसेन व्यास ऋषींना म्हणतात की हे पितामह, बंधू युधिष्ठिर, आई कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल आणि सहदेव इत्यादी सर्वजण एकादशीचे व्रत ठेवण्यास सांगतात. परंतु महाराज, मी त्यांना सांगतो की मी ईश्वराची आपल्याप्रमाणे सामर्थ्याप्रमाणे उपासना करू शकतो, पण उपाशी राहू शकत नाही. यावर व्यासजी भीमाला म्हणतात की हे भीमसेन, जर आपण नरकाला वाईट आणि स्वर्गाला चांगले मानत असाल तर प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशींना अन्न खाऊ नये. त्यावर भीम म्हणतात की हे पितामह, मी तर आधीच कबुली दिली आहे की मी भूक सहन करू शकत नाही. जर वर्षात एकच उपवास असेल तर मी ते ठेवू शकतो, कारण माझ्या पोटात व्रक नावाची आग आहे, म्हणून मी खाल्ल्याशिवाय जगूच शकत नाही. अन्न खाल्ल्याने ती शांत होते, म्हणून संपूर्ण उपवास केला तरी सुद्धा एकाच वेळेस अन्नाशिवाय राहणे अवघड आहे. म्हणूनच तुम्ही मला इतका उपवास सांगा की जो वर्षातून एकदाच केला पाहिजे आणि तरी सुद्धा मला स्वर्ग मिळू शकेल. त्यावर व्यासजी म्हणाले की हे पुत्र, अनेक महान ऋषी मुनींनी बरीच शास्त्र वाचली आहेत, ज्यामधून पैशाशिवाय केवळ जरा प्रयत्न केल्यास स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. याच प्रकारे धर्मग्रंथात दोन्ही बाजूंच्या एकादशीचे व्रत तारणासाठी ठेवले आहेत. व्यासजीचे हे बोलणे ऐकून भीमसेन नरकात जाण्याच्या नावाने घाबरून कापू लागले आणि म्हणाले की आता मी काय करावे? मी एका महिन्यात 2 उपवास करू शकत नाही. होय, मी वर्षात एकच उपवास करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणूनच वर्षामध्ये 1 दिवस असा उपवास करून मला मुक्त केले जाऊ शकते, तर मग मला असा उपवास सांगा. यावर व्यासजी भीमाला म्हणाले, वृषभ आणि मिथुन संक्रांतीच्या दरम्यान ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते. त्याचे नाव निर्जला आहे. आपण त्या एकादशीचे व्रत करा. या एकादशीच्या उपवासात आंघोळ आणि आचमन या व्यतिरिक्त जल वर्जित आहे. आचमनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळापूर्वी पाणी नसावे, अन्यथा ते पिण्यासारखे होते. या दिवशी कोणी भोजन घेऊ नये, कारण अन्न खाण्याने उपवास खंडित होतो. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी न घेतल्यास सर्व एकादशीच्या व्रताचे फळ मिळते. द्वादशीला सूर्योदय होण्यापूर्वी उठावे, स्नान इत्यादी करून ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. यानंतर भुकेलेल्या आणि सप्तपात्र ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर आपण पुन्हा अन्न खावे. त्याचे फळ 1 वर्षाच्या संपूर्ण एकादशीच्या समान असते. व्यास ऋषी म्हणाले की हे भीमसेना, देवांनी स्वतः मला हे सांगितले आहे. या एकादशीची गुणवत्ता सर्व तीर्थक्षेत्रे आणि देणग्यापेक्षा श्रेष्ठ आहे. फक्त 1 दिवस निर्जल राहून माणूस पापापासून मुक्त होतो. जे लोक निर्जला एकादशीचे व्रत करतात, मृत्यूच्या वेळी यमराज नव्हे तर स्वयं देवदूत त्यांना पुष्पक विमानात बसून स्वर्गात घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीचे व्रत जगातील सर्वोत्तम आहे. म्हणून हा उपवास परिश्रमपूर्वक केला पाहिजे. त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि गाय दान करावी. अशा प्रकारे भीमसेन यांनी व्यासजींच्या आदेशानुसार हे व्रत केले. म्हणून या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी असे देखील म्हणतात. निर्जला उपवास करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करावी की हे प्रभू, आज मी निर्जला व्रत ठेवत आहे. दुसऱ्या दिवशी मला भोजन मिळेल. मी हा उपवास भक्तीने पाळीन, म्हणून तुमच्या कृपेने माझे सर्व पापे नष्ट होतील. या दिवशी पाण्याने भरलेला घडा कापडाने झाकून सोन्यासह दान करावा. जे लोक या उपोषणाचे पालन करतात त्यांना कोट्यावधी क्षण सोन्याचे दान केल्याचे फळ मिळते. आणि जे या दिवशी यज्ञाधिक करतात त्यांना मिळणाऱ्या फळाचे वर्णन करताच येऊ शकत नाही. या एकादशीला उपवास केल्याने विष्णू लोक प्राप्त होते. जे लोक या दिवशी जेवण करतात ते चांडाळाप्रमाणे असतात. ते शेवटी नरकात जातात.
निर्जला एकादशीचे व्रत ठेवणारा जरी ब्रह्महत्यारा असो, मद्यपान करणारा असो, चोरी करत असणारा असो किंवा गुरूंशी वैर करत असो, परंतु या व्रताच्या परिणामामुळे तो स्वर्गात जातो. हे कुंतीपुत्र, जे पुरुष किंवा स्त्री श्रद्धापूर्वक हे व्रत करतात त्यांनी हे कार्य केले पाहिजे. प्रथम भगवान पूजन, नंतर गोदान, ब्राह्मणांना मिष्टान्न व दक्षिणा आणि पाण्याने भरलेले कळशदान करावं. निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, पायातील जोडे इत्यादी दान करावे. भक्तिभावाने कथा करणाऱ्यांना निश्चित स्वर्गप्राप्ती होते. वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी ही सर्वोत्कृष्ट निर्जला एकादशी पांडव एकादशी किंवा भीमसेन एकादशी म्हणूनही ओळखली जाते. तर मित्र, ही होती निर्जला एकादशीची व्रताची कथा. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्रीराम.